नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ॲनिमल क्लासिफिकेशन बघत आहोत. ठीक आहे, त्यामध्ये आज आपलं कितवं लेक्चर आहे? 3रं लेक्चर आहे. बरं, आत्ता पहाटेचे 4:44 झालेले आहेत. इथे सगळीकडे खूप शांतता आहे आणि मी अगदी मोठ्याने नाही बोलू शकत आहे, त्यामुळे माझा आवाज कमी असणार आहे. ठीक आहे, हळू आवाजात मी बोलते आहे. तर बघा, प्राण्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स आपण बघत आहोत. ठीक आहे, तर मग याच्यात आपण काय बघितलं? आधी इंट्रोडक्शन बघितलं, त्याच्यानंतर आपण काय बघितलं पहिल्याच लेक्चरमध्ये? हे मी तुमचं ट्रिक्सच्या स्वरूपात हे 11 संघ, 11 जिथे सिलेंटराटानंतर टिनोफोरा येतं हे तुमचे पाठ करून घेतले. त्याच्यानंतर संघ पोरीफेरावर एक लेक्चर आलं, संघ सिलेंटराटा किंवा निडारियावर एक लेक्चर आलेलं आहे. आज आपण काय बघणार आहोत? फायलम प्लॅटीहेल्मिंथेस, एस्केहेल्मिंथेस आणि ॲनलिडा हे आपण एकत्र बघणार आहोत. का बघणार आहोत? कारण तिघांमध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो. एक तर तिघं कृमी या गटात येतात. ठीक आहे, तर मग हे तिघांमध्येही आपल्याला कन्फ्युजन होऊ नये किंवा तिघं पण तुमचे व्यवस्थित लक्षात राहावे म्हणून मग मी काय घेतलेलं आहे, तिघं एकत्र घेतलेले आहे. बघा, आता मी काय सांगते आहे नीट समजून घ्या. प्लॅटीहेल्मिंथेस, प्लॅटी आणि फ्लॅट, प्लॅटी आणि फ्लॅट. जर तुम्ही असा थोडंसं कोरिलेट करून लक्षात ठेवायचा प्रयत्न केला, प्लॅटी फ्लॅट, प्लॅटी प्लेट, असं मी लक्षात ठेवण्यासाठी सांगते. ठीक आहे, प्लॅटीवरून लक्षात ठेवायचं. प्लॅटीहेल्मिंथेसमध्ये येणारे जे असतात ते काय असतात? चपटे कृमी असतात. राहतील हे लक्षात. त्याच्यानंतर एस्केहेल्मिंथेस हे काय असतात? हे राऊंड वर्म असतात. ठीक आहे, आणि हे कोणते असतात? ॲनलिडामधले सेगमेंटेड वर्म्स असतात. राहील आता लक्षात. मी थोडं तुम्हाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. हा बेसिक फरक तिघांमधला लक्षात ठेवा. प्लॅटीहेल्मिंथेस फ्लॅट वर्म, एस्केहेल्मिंथेस राऊंड वर्म, आणि त्यांनाच काय म्हणतात? खरे कृमी किंवा ट्रू वर्म्स, खरे कृमी, ज्यांच्यामुळे माणसामध्ये आजार निर्माण करणारे कोणते आहेत? एस्केहेल्मिंथेसमधले. ठीक आहे, त्याच्यानंतर निमॅटोडामध्ये जर कोण येतात तर एस्केहेल्मिंथेस, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणि मग इथे सेगमेंटेड वर्म्स कोणते? तर ॲनलिडा किंवा वलयांकित कृमी. ठीक आहे, एवढं झालं, बेसिक तुमच्या लक्षात आलं. आता पुढे बघा. आपण वाचून घेऊ. हे बघा, संघ प्लॅटीहेल्मिंथेस यांचे शरीर रिबीनप्रमाणे चपटे, त्रिस्तरीय आणि द्विपार्श्व सममित असते. आता 3 लेयर्स कुठून चालू झाल्या होत्या हे मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये हे तुमचं का पाठ करून घेतलं होतं तुम्हाला आठवत असेल ज्यांनी बघितलेलं आहे. आता इथे यांनी काय म्हटलेलं आहे? त्रिस्तरीय. तर आपण हे जे स्तरानुसार जी रचना बघितली होती, दुहेरी आणि तिहेरी, याच्यात सिलेंटराटा आणि टिनोफोरा, सिलेंटराटा आणि टिनोफोरा हे काय होतं? दुहेरी आवरण असणारे होते. हे बघा, सिलेंटराटा आणि त्याच्यानंतर टिनोफोरा हे काय होते? दुहेरी म्हणजे डिप्लोब्लास्टिक होते. आणि मग पुढे काय लिहिलं होतं? आणि तिहेरी आवरण असणारे उर्वरित 9 संघातील आहेत. मग तुमच्या लक्षात काय राहिलं की डिप्लोब्लास्टिक म्हटलं तर सिलेंटराटा आणि टिनोफोरा. मग ट्रिप्लोब्लास्टिक कुठून सुरू होतात? प्लॅटीहेल्मिंथेसपासून ट्रिप्लोब्लास्टिक सुरू होतात. नीट लक्षात ठेवा. त्याच्यासाठीच मी तुम्हाला माझा स्वतःचा चार्ट जेव्हा मी अभ्यास करायचे तो दाखवलेला होता. बघा, प्राणीसंघ फायलम, पहिले तो पोरीफेरा, मग निडारिया, नंतर टिनोफोरा, नंतर बघा प्लॅटीहेल्मिंथेस, एस्केहेल्मिंथेस, नंतर ॲनलिडा. मग इथे मी काय लिहिलेलं आहे? उरलेले जे संघ आहेत ते कोणते आहेत? ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. हे सगळं नीट लक्षात ठेवा. मग ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे कोणते? बघा, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म. एक्टोडर्म ही सर्वात बाहेरची असते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्यांनी पाहिला नसेल, मी समजा काय बोलते हे समजत नसेल तर पहिलं लेक्चर जाऊन बघा. तर मग तुम्हाला याच्यावरून काय कळतं? आता जी गोष्ट निदर्शनास येते ना ती पाठ करायला सुरुवात करा. बघा, पोरीफेरा,
सिलेंटराटा टिनोफोरापर्यंत डिप्लोब्लास्टिक, त्याच्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस ट्रिप्लोब्लास्टिक, प्लॅटीहेल्मिंथिसपासून खाली. मग आपण इथे काय म्हटलं आहे, रिबिनप्रमाणे चपटे आणि त्रिस्तरीय, ठीक आहे, आणि द्विपार्श्व सममित असते. आता द्विपार्श्व सममित हे पण मी तुम्हाला सांगितलं. अर्थातच कृमी आपण कोणताही बघितला द्विपार्श्व सममित म्हणजे काय, एक जो मधला सेक्शन असतो तिथून जर कट केलं तर दोन याच्यात त्याची समान याच्यात विभागणी होते. एकदा द्विपार्श्व सममित म्हणजे बघा, केवळ एकच अक्ष असा असतो ज्यातून कापल्यास दोन समान भाग पडतात. उदाहरणार्थ बेडूक, उंदीर, माणूस, कीटक, मासे, पक्षी. ठीक आहे, तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. द्विपार्श्व सममित असणारे आहेत. पुढे बघा, पोशिंद्याला होस्टला चिटकून राहण्यासाठी अधरचूषक हुक्स आणि अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी मुखचूषक म्हणजे सकर्स असतात. बहुतेक प्राणी अंतःपरजीवी पॅरासायटिक तर काही स्वतंत्र असतात. ठीक आहे, अर्थातच ते काय करतात, पोशिंद्याला चिटकून राहतात ना, मग त्याच्यासाठी त्यांना हुक्स असतात ज्याला अधरचूषक म्हटलेलं आहे. आणि अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी जे काही असतं त्याला मुखचूषक म्हणजे सकर्स म्हटलेलं आहे. यांच्यात बघा रक्ताभिसरण संस्था नसते तर मेंदू असतो. आता हे पण मी तुम्हाला काय सांगत आलेली आहे, पोरिफेरामध्ये आपण बघितलं रक्ताभिसरण संस्था आणि चेतासंस्था नसते. पण निडारियामध्ये सिलेंटराटामध्ये काय सांगितलं, प्राथमिक अवस्थेत चेतासंस्था असतात. ठीक आहे, आता इथे काय आलेलं आहे, तर रक्ताभिसरण संस्था यांच्यात नसते, मेंदू असतो. यांचे 3 वर्गात वर्गीकरण करण्यात आलेले आहे आणि हे उभयलिंगी प्राणी आहेत. आता बघा, फ्लॅटवर्म म्हणजे प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये कोणतं येतं, फ्लॅटवर्म येतं. हे बघा फ्लॅटवर्म, नंतर हा लिव्हर फ्लूक लक्षात ठेवा आणि हा टेपवर्म लक्षात ठेवा. आता जे प्लॅटीहेल्मिंथिसचे हे 3 गट दिलेले आहेत हे आपण इन डिटेल न बघता फक्त त्यांची नावं बघून कशाला काय म्हणता हे बघू. बघा, टर्बेलॅरिया, ट्रिमॅटोडा आणि सियास्टोडा असे 3 प्रकार पडतात. तर मग टर्बेलॅरिया चपटे कृमी वलयांकृत नसलेले पाणी व जमिनीवर आढळणारे, त्याच्यातले प्लॅनेरिया बायपॅलिडम अलैंगिक प्रजनन असते. आता ट्रिमॅटोडामध्ये बघा, यांना फ्ल्यूक्स म्हणतात. उद्या जर विचारलं फ्ल्यूक्स कशाला म्हणतात किंवा कोणत्या गटात येतात, तर ट्रिमॅटोडा जे प्लॅटीहेल्मिंथिसचा गट आहे यांना फ्ल्यूक्स म्हणतात. त्याच्यानंतर लिव्हर फ्लूक याच्यातलं एक लक्षात ठेवा, लिव्हर फ्लूक. नंतर बघा सियास्टोडा यांना टेपवर्म म्हणतात. आता फ्ल्यूक्स म्हणजे ट्रिमॅटोडा आणि टेपवर्म म्हणजे सियास्टोडा हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. टर्बेलॅरिया, ट्रिमॅटोडा आणि सियास्टोडा झालं. आता बघा संघ ॲस्केहेल्मिंथिस बघायचा आहे. तर शरीर त्रिस्तरीय, द्विपार्श्व सममिती, लांबट व दंडाकृती. ठीक आहे, आता याच्यात काय सेमच आहे, फक्त इथे काय आलं दंडाकृती. आणि ठीक आहे, दंडाकृती असते. बहुसंख्य प्राणी अंतःपरजीवी असून एकलिंगी असतात म्हणजे युनिसेक्शुअल. शरीरात आभासी देहगुहा असते, त्यांना सुडोसिलम असे म्हणतात. आता बघा आपलं हे पण झालेलं आहे की बघा मी पुन्हा दाखवते. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं होतं की जे पहिलं लेक्चर होतं ना ते अतिशय महत्त्वाचं होतं की निम्म्याच्या वर गोष्टी तुमच्या त्या एका लेक्चरमधून पाठ होतात, जो मी चार्ट तुम्हाला करायला सांगितला आहे. आता आपण देहगुहा याच्यावर जाऊया. हे बघा कॅव्हिटी, सिलोम असणे वा नसणे. बहुपेशीय प्राण्यांच्या मध्यस्तरापासून म्हणजे मिझोडमपासून किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होते. हा एक MCQ लक्षात ठेवा. कशापासून, मिझोडमपासून. देहगुहा आतील अवयव समाविष्ट करून घेतात. यात द्रव असल्याने अवयवाची घर्षण रोखतात, शॉक शोषण करतात. देहगुहा नसणारे म्हणजे असिलोमिक, पॉरिफेरा, सिलेंटराटा, प्लॅटीहेल्मिंथिस. मग लक्षात कसं ठेवणार, प्लॅटी म्हणजे फ्लॅट, चापटच असतात ना, मग कुठून असणार देहगुहा असं लक्षात ठेवा. फ्लॅटच असतात, मग पॉरिफेरा, सिलेंटराटा, प्लॅटीहेल्मिंथिसपर्यंत काय देहगुहा नसणारे. मग
सुडोसिलोम म्हणजे खोटी देहगुहा असणारे, म्हणजे संपूर्ण देहगुहा नसणे, याला भ्रमित देहगुहा असे म्हणतात, किंवा ज्याची देहगुहा मध्यस्पंदरापासून बनत नाही, उदाहरणार्थ निमॅटोड, अस्केहेल्मिंथिस. ठीक आहे. आणि युसिलोमेट म्हणजे खरी देहगुहा असणारे सजीव, उर्वरित सर्व 7 संघ. आता हे मी तुम्हाला माझ्याच याच्यात मी दाखवलं होतं, मी लिहून ठेवलेलं. तर मग हे बघा, हे जे अशा पद्धतीने लिहिलं, तर मग काय लिहिलंय बघा मी. देह गुहाहीन कोणते, तर पॉरिफेरा, निडारिया आणि टिनोफोरा. त्याच्यानंतर चपटे, 1-2 मिनिटं. प्लॅटीहेल्मिंथिस. आता याच्यात काय काय दिलं, 1-2 मिनिट. बघा, पॉरिफेरा, सिलेंटराटा, प्लॅटीहेल्मिंथिस. बघा, पॉरिफेरा, सिलेंटराटा, प्लॅटीहेल्मिंथिस, देहगुहाहीन शरीर, असिलोमेट. त्याच्यानंतर अस्केहेल्मिंथिसला काय, फसवी देहगुहा, इथे मी बघा लिहिलेलं आहे. आणि जे खालचे संघ येतात ॲनालिडापासून कॉर्डेटापर्यंत, हे काय आहे, खरी देहगुहा असणारे म्हणजे युसिलोमेट्स असणारे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तेव्हा पण मी सांगितल्या होत्या, महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. बघा, तर मग सुडोसिलोम असणारे अस्केहेल्मिंथिस, म्हणजे या 3 गटातच समजा प्रश्न आले. प्लॅटीहेल्मिंथिस देहगुहा नसते, अस्केहेल्मिंथिस खोटी देहगुहा, आणि खरी देहगुहा ॲनालिडामध्ये. ठीक आहे. असं पाठ करा. बघा, शरीरात आभासी देहगुहा असते, त्यांना सुडोसिलोम असे म्हणतात. सुडो म्हणजे फॉल्स आणि सिलोम म्हणजे कॅव्हिटी. ठीक आहे. पुढे मुखापासून ते गुदद्वारापर्यंत जाणारी पचननलिका असते. यापैकी बहुसंख्य प्राणी माणसामध्ये रोग निर्माण करतात. हा पॉईंट मी तुम्हाला सांगितला आहे, लक्षात ठेवा. अस्केहेल्मिंथिस या गटात निमॅटोड, रॉटिफेरा, अॅकॅन्थोसिफेला, ग्रॅस्टोट्रायका आणि निमॅटोफोरा यांचा समावेश होतो. यांनाच काय म्हणतात, राऊंड वर्म किंवा खरे वर्म्स म्हणून ओळखले जाते, जे मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं. यांच्यात पेशींची संख्या जन्मापासून मरेपर्यंत सारखीच असते. यालाच काय म्हणतात, युटेली असे म्हणतात. इतर उदाहरणं, अँकायलोस्टोमा डिओडेनली, हुकवर्म, अँटेरोबायोस वर्मॅक्युलिस, पिनवर्म किंवा सीटवर्म, वुचेरिया बँकॉफ्टी, फिलेरिया वर्म, रँक्युक्युलस मेडिनेसिस, ग्युनिया वर्म्स किंवा सर्पंट वर्म्स, लोया आय वर्म्स, ट्रायकिनेला स्पायरॅलिस मसल वर्म आणि ट्रिचुरा व्हिप वर्म्स. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. वाटल्यास मी नंतर काहीतरी ट्रिक बनवून हे तुमच्याकडून पाठ करून घेईल, पण सध्या आपल्याला एक टॉपिक कंप्लीट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हा जो पॉईंट आहे, हा जो चार्ट दिलेला आहे, हा बघा, परजीवी प्राणी, त्यांची नावं, कोणता अवयव अफेक्ट करतात ते, आणि त्याच्यामुळे आजार कोणता होतो ते. ॲस्कॅरिस गोलकृमी ज्यांना म्हणतात, कुठे अफेक्ट करतात, पोट आतडे, आजार काय होता, ॲस्कॅरियासिस. नंतर पिनवर्म पोट आतडे, त्याच्याने उलट्या होतात. फायलेरिया त्वचेला अफेक्ट होतो, हत्तीपाय. हुकवर्म पोटदुखी, गुदद्वाराला खास. ठीक आहे. आता पुढे बघा, आणि हे चित्र एक लक्षात ठेवा, गांडूळ. ठीक आहे. पुढे बघा, ॲनालिडा वलयांकित कृमी, सेगमेंटेड वर्म्स. बघा, हे प्राणी त्रिस्तरीय, लांबट, दंडाकृती, खंडीभूत. आला आता इथे एक शब्द, खंडीभूत, द्विपार्श्व सममित आहे. यांच्या शरीरात देहगुहा, आता याच्यात देहगुहा आहे. ठीक आहे. व साध्या इंद्रिय संस्था असतात. यांना प्रचलनासाठी दृढ रोम असतात. लैंगिक प्रजनन करतात, पण सहसा उभयलिंगी असतात. लैंगिक प्रजनन करतात, पण सहसा काय असतात, उभयलिंगी असतात. म्हणजे एकाच सजीवात स्त्री व पुरुष हे दोन्ही लिंग असणे. या संघापैकी काही प्राणी परजीवी आहेत. ठीक आहे. लीच हा बाह्य परजीवी आहे. बघा, लैंगिक प्रजनन करतात, पण सहसा उभयलिंगी असतात. म्हणजे एकाच सजीवात स्त्री व पुरुष हे दोन्ही लिंग असणे. या संघापैकी काही प्राणी परजीवी आहेत.
लीच हा बाह्य परजीवी आहे. हे प्राणी खाऱ्या पाण्यात, गोड्या पाण्यात तसे उभयचर असू शकतात. ॲनेलिडा ही संज्ञा लॅमार्कने दिली. यापूर्वी लॅमार्कने दिलेली संज्ञा कोणती होती सांगा बरं. आपण कालच बघितलं सिलेंटराटा, सॉरी इथे ल्युकार्ट आहे. बघा लॅमार्क आणि ल्युकार्ट. आता मी शिकवतानाच 2 शब्द आलेले आहेत. इथे काय आहे, ल्युकार्ट आहे, लॅमार्क नाही आहे. नीट लक्षात घ्या. सिलेंटराटा ही संज्ञा, हे नाव कोणी दिलं, ल्युकार्टने. मी कन्फ्युजन करून घेत होती. तर तुमच्याकडून नका होऊ देऊ. आता निदर्शनास आलेलं आहे. सिलेंटराटा हे नाव कोणी दिलं, ल्युकार्टने दिलं. आणि लॅमार्कने काय नाव दिलं, ॲनेलिडा नाव दिलं. ठीक आहे, अशा गोष्टी नीट लक्षात ठेवा. शरीरावर वलय हे ठराविक असून ते वाढत वा कमी होत नाहीत. बघा श्वसनासाठी श्वसनीचा म्हणजे ब्रॉन्कायचा वापर, तर उत्सर्जनासाठी नेफ्रिडियाचा वापर केला जातो. आता हे नीट लक्षात ठेवा. श्वसनासाठी ब्रॉन्काय आणि उत्सर्जनासाठी नेफ्रिडिया नीट लक्षात ठेवा. रक्ताभिसरण संस्था असते पण काय RBC नसतात, हिमोग्लोबिन असते. ठीक आहे, आता इथे काय आहे, रक्ताभिसरण संस्था असते आणि पण RBC नसतात. या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. आता इथपर्यंत काय होतं, रक्ताभिसरण प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये काय रक्ताभिसरण संस्था नसते, मेंदू असतो. आता इथे बघा ॲनेलिडामध्ये रक्ताभिसरण संस्था असते पण RBC नसतात आणि हिमोग्लोबिन असते. ठीक आहे, CNS, PNS, ANS अशी चेतासंस्था विभागली आहे. म्हणजे काय, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम अशी चेतासंस्था विभागली आहे. यांचे 3 वर्गात वर्गीकरण केले आहे. बघा पॉलिकायटा, ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया. ठीक आहे, आता हा प्राणी लक्षात ठेवा, नेरिस. पॉलिकायटा सर्व खाऱ्या पाण्यातील हालचालींसाठी पॅरापोडिया, नंतर मांसभक्षी बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था. याच्यात काय येतं, नियांथस ऑब्लिक नेरिस. हे जे चित्र दाखवलं आहे कशात येतं ते, पॉलिकायटामध्ये रगवम ऑब्लिक क्लॅमवम, सँडवम, नंतर कियाटोटेरस, त्याच्यानंतर ॲफ्रोडाईट, नंतर अरेनिकोला. ठीक आहे, पुढे बघा ऑलिगोकायटा उभयलिंगी, भूचर, डोळे नसतात. उदाहरणार्थ फेरेटिमा, अर्थवम, नंतर ल्युम्ब्रिक्स आणि मेगॅकोलेक्स. नंतर ट्युबिफेक्स हे चिखलात वाढतात म्हणून यांना जलप्रदूषणाचे नियंत्रक म्हणतात. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा, हे चिखलात वाढतात म्हणून यांना जलप्रदूषणाचे निर्देशक म्हणतात. पुढे बघा हिरुडिनिया. हिरुडिन हे त्यांच्या लाळेत असते जे रक्त गोठू देत नाही. बहुत करून खाण्यापाण्यातील रक्त पिणारे व त्यांच्यात खुली रक्ताभिसरण संस्था असते. डोळ्यांच्या 5 जोड्या असतात. उदाहरणार्थ हिरुडिनिया लीच असतात. यांच्या शरीरावर 33 वलय असतात. ठीक आहे, आता अशा पद्धतीने हे आपलं झालेलं आहे. हे बघा मी काय म्हणते, सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळंच तुम्ही पाठ केलं म्हणजे सगळं जर तुमच्या लक्षात असेल तरच तुमचे प्रश्न बरोबर येतील असं काहीही नसतं. ठीक आहे, काही गोष्टी लक्षात राहतात, काही गोष्टी लक्षात राहत नाही, पण आपण एवढं आपल्याला नॉलेज असतं की आपण उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. ठीक आहे, त्यामुळे खूप टेन्शन घ्यायचं नाही. आता बेसिक मी काय करते, तुम्हाला ॲटलिस्ट एखादी गोष्ट नीट समजावी, सोप्या गोष्टी करून सांगण्याचा माझा प्रयत्न असतो जे मी करते. तर मग ॲटलिस्ट त्या गोष्टी तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत जा, जेणेकरून आपण उत्तरापर्यंत खरंच सहजगत्या पोहोचूच शकतो. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. धन्यवाद.